मित्रांनो, दोन वाघ जंगलामध्ये एकमेकांचे चांगले मित्र असतात. शेजारी जवळजवळच गुहेत राहत असतात. एक दिवस त्यांचं तूतू मैमय होतं आणि दोघांची भांडणं होतात. एकमेकांशी बोलणं बंद करून टाकतात आणि 5-6 महिन्यांनी एका वाघावर 15-20 रानटी कुत्री हल्ला करतात आणि बाहेर हा आवाज ऐकून दुसरा वाघ बाहेर येतो. तो बघतो आपल्या मित्रावर हल्ला चालू आहे. तो जंप मारतो आणि त्या कुत्र्यांना प्रतिकार करून दोघं वाघ मिळून त्या कुत्र्यांना मारतात आणि पळवून लावतात. आणि मग हा जो वाघ आहे तो परत गुहेत येतो आणि शांतपणे बसतो. त्यावेळेला त्याचा मुलगा त्याला विचारतो, बाबा तुम्ही त्याच्याशी बोलत पण नव्हता तरी त्याला मदत करायला का गेला? होऊन द्यायचं होतं ना, काय व्हायचं ते? त्यावेळेला हा वाघ आपल्या मुलाला सांगतो की बेटा, आम्ही दोघं एकेकाळचे चांगले मित्र, बरोबर खूप दिवस काढलेत, बरोबर एकत्र राहिलेलो आहे. त्यामुळं आता जरी आमचे मतभेद असले तरी मनभेद नाही. लक्षात ठेव, आपली जी वाघ आहे जमात आहे, आपली जी वाघाची जमात आहे, तर वाघांवर जर कुत्री हल्ला करत असतील आणि आपल्या भांडणाचा कुत्री फायदा घेत असतील तर अजिबात त्या कुत्र्यांना फायदा घेऊन द्यायचा नसतो. मित्राला काही झालं, बोलत नसलो तरी तो अडचणीत असलो, वणव्यामध्ये असला तर जाऊन त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे बेटा. म्हणून मी जाऊन तिथे एंट्री मारली आणि त्या कुत्र्यांना पळून लावलं. मित्रांनो, आपला मित्र संकटात असला, वणव्यामध्ये असला, त्यावेळेला तो बोलत नसला तरी त्याला जाऊन सपोर्ट करणं आपलं काम असतं. म्हणतात ना, मित्र बनव्यामध्ये गारगा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारगा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारगा सारखा.